लची म्हणत होती बाळू तुझ्या मस्त प्रेम करतो. अरे लग्न होईल तरी तुझा प्रेम करतो. आता किती प्रेम करते लची मी पाहतो बाळू. मी बाळ्या नावाचा अशी मजा घेईल तिची. चल मग भर आठवण ठेवावं. येऊ तर दे चांगली मजा घेतो. ये लचे. माझं सोन्या पिल्लू तू बोलणार नाहीस का माझ्याशी? हे बघ माझा राजा माझा पिल्लू. ए बेबी बेबी ए सोना असं का लागतोस रे? बाळ्या बोलत का नाही, बाळ्या बोलत का नाही, बोलत का नाही, मला सांगलं नाही, बोलत का नाही, मला सांगलं नाही, बाळ्या बोलत का नाही, बाळ्या मला सांगलं नाही, बोलत का नाही, बाळ्या मला सांगलं नाही. हे बघ बाळू तू जर माझ्याशी बोलला नाहीस ना तर मी पण असं ना तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. बाळा बाळू चालले बघ मी. ये बोलतोय लचे ये 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 नाही ये बोलतोय. हे बाई लता ये हाय हाय इकडेच गेली असेल बहुत. नाही बोलणार तू माझी कुटुंब लई लाव. काय तुझ्याशी राहून बोलतच नाही मूर्ख कुठला. कुटुंब लई लाव देवता तुझा डुडुम लयला. तू माझ्याशी का नव्हतं बोलत ते सांग मला. का नाही बोलत होत? गोवन का म्हणत होता माहित आहे का? अबे बाळ्या तू का मूर्ख आहेस का म्हणे. त्या पोरीच्या लग्न जुळला म्हणे ते नवरा सोडून देऊ तुझ्या सोबत का बोलणार ना प्रेम करणार आहे का? असं का? अशा म्हणे म्हणून मला गॅरंटी नव्हती तुझी. असं म्हणत होते. आणि मला सुद्धा सांगितले रिंकू आणि अभ्या
कशाले फसलीच बाई म्हणे त्या नौकरासोबत आणि तो नौकर कसा आहे म्हणे नाही शिकून आहे म्हणे नाही टिकून आहे म्हणे कोणी जर म्हटलं तर घे आमचं दाबते म्हणे तरी पण मी एवढे पैसे वाले श्रीमंत असून सुद्धा ह्या अशा नौकराशी प्रेम केली बाई केली तर तुला गरज होती माझी म्हणून तू केली फुकट केली म्हणजे तू नाही करत माझ्या कशी सांगत काय बाई मी पहिले छट्टी का दूधवाला अंगठा बहादूर मान तू म्हणतेस का या अळानी माणसावर केली म्हणून तुले गरज होती तू केली तशी मला गरज होती मी केलं असं का झाला बरं जाऊ काय हे माणसं चांगले नाही आहे आपला प्रेम फोडासाठी सांगत माहिती ते काय आहे असं का बाळू? अरे अभि म्हणजे खटऱ्या माणसाला 18 बुट तो तबला फोडते अभिला बिलकुल असं काही बरोबर इकडे बाई आहे तो तबला फोडते हा पवन करे ढोलकी फोडते त्याच्यावानी आमचा प्रेम फोडायला सांगत पण आपण दोघं चांगले राहतो बाळू हे बघ माझ्या प्रेमामध्ये किती काही जरी अडथळे आले ना आणि किती काही जरी आबाळाचा कोसळला ना तरी प्रेम मात्र मी तुझ्याशीच करेन अन्यथा दुसऱ्याशी करणार नाही फक्त तुझ्याशी बराबर आवाज येत आहे पप्पा आले पुढे काय बोलायचं नाही आता तुझा बाप आहे ना निमगावले येऊन निमगावले चाय पेत होता मी पाहिलो अरे बापा याई सापडून जाईल म्हणून सांगासाठी आलो बरं मामा तुम्ही सावधान राहा तू काही रडते बे हुकू हुकू करते सावधान राहा पप्पा पुढे काय बोलायचं नाही काकडे काय करताय रे बड्या काय करताय म्हटलं काय नाही जे जेवण करायसाठी आलो आणि पुसतात जेवण झाला अरे बाप्पा भाजी चिकन मिरच्याचे फुलं बनवली बाई मला तुम्ही कुठे गेले होते लग्न जोडवायला बेकार बेकार झाला की तुम्ही काही म्हणा पण बेकारच करून आले काय बेकार झाला तुम्ही हा वयामध्ये लग्न करता माझं नाही स्वतःचा आणि उमेदचा पुन्हा बेकार झाला पुन्हा बेकार केलं आता काय झालं हा? आता काय झालं म्हटलं असं कोणी बहीण भाऊ लग्न करते का ते बैल बोंबलत आहे ते बघ पहिले त्या गोष्टी माहित नाही त्या गोष्टीमध्ये तोंड फुटायचं नाही कळलं गाडव फुटला मला काय चुकराची तावानं शाल्याने दोन देऊनच दिल्या लताबाई ए लताबाई आता तुझा बाप गाडीमधून उतरला सपटून जा काहीले पाय जाता काहीले पुचकर सपटून जा उतरला म्हणून सांगत का रे सापडून झालं का वे आता आल्या लताबाई परवाच्या दिवशी दुकानात गेली होती 50 नोट नेली 2 कुरकुऱ्याचे पुढे घेतली न 40 रुपये दादाचे कलदार आणत होती कुठं का पाडून टाकली तर बाई सापडले का म्हणून विचारत होते सापडले हो 4 कलदार होते सापडले ते पैसे महत्वाचे नाही गेले ते गेले चिंता करायची नाही पोरी गेले तर जाऊ दे कसं आहे खाऊन लागत तर मुरवून टाकलं तर काही नाही वाटत बरं पैसे पडले तर माझा जीव हरते म्हणून विचारत होतो तू जाशील का बे जाशील का म्हटलं जातो घ्यायला जाऊ का तू काहून नाराज काहून म्हणून मला विचारता पप्पा विचारात तो उमेशला तुम्ही घरामध्ये नसताना मला शिवेगाळ मार मुदड करत राहते आणि त्या दिवशी बरं झालं मामा आला तर नाहीतर माझा तर जीवच घेऊन टाकला असता हो ना मामा बरोबर आहे की नाही तुम्ही तरी अशा गावाला जाता
दिवस तिकडच मुक्काम करता. कमी गडबड झाली होती का? काय झालं रे? पोरगी गेली वावरामध्ये. गेली तर काय झाला? आता तो कंस झाले हुरा खातो म्हणून गेली म्हणून काय झाला? तो उमेश गेला. तू आलीस कायले वावरात? तो तुझ्या पोरीले तू अशी आहे तशी आहे याच्या बोलते त्याच्या चालते म्हणून वाणाचा वाण बोलून पोरीले मार मोदार. पोरीले बरा नाही वाटला. हा मला असा म्हणते म्हणून विहिरीत जाऊन पडतो म्हणून धावत गेली होती. बरा झाला मी होतो म्हणून. बाई नको मरू थांब म्हणलो. समजा पोरगी तिथं पटणाऱ्या विहिरीत जाऊन पडून मेली असती तर तुमचा एक खोप मुरत होता म्हणतो. अरे हरकंड्या, पोरीच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही बघत हा रघुनाथ पाटील. आणि तू बी पोरीच्या मरणाच्या गोष्टी करता. आता बोलले तर बोलले, पुन्हा कधी नाही बोलायचं. चला दुसरा कोणी बोलला असता ना त्याची मान कापून फेकून दिलं असतं. तुम्ही होतात, तुमच्यामुळे माझी मुलगी वाचली, त्याच्यामुळे तुम्ही वाचलात. नाही तर साला तुम्ही गेला असतात बाळाच्या भावात. कुठे गेला सूर्या? गंड्या, सूर्या कुठे गेला? उमेश. हा उमेश कुठे गेला? उमेश हा लहानपणीचं नाव सूर्या होता त्याचा. हा आम्ही आता उमेश असं म्हणतो. तर का कर म्हणता? गेला कुठं तो? कुठं गेला का मला विचारता? जा त्याला पाठवून द्या. भेटला तर पाठवून देतो, सापडला तर सांगून अरे देतो. चल यार गंड्या! पप्पा हे बघा, तो जर आला त्याला बिलकुल सोडायचं नाही.